नमस्कार. आदरणीय गुरुजन, अध्यक्ष महोदय, उपस्थित माझे वर्गबंधू भगिनी. आज 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 97वी पुण्यतिथी. स्वातंत्र्य कार्याचे जनक व एक तेजस्वी तारा. अनंतात विलीन झाला तो अत्यंत दुःखद दिवस. जन्मगाव रत्नागिरी व पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक. लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती. म्हणूनच त्यांनी न केलेल्या चुकीबद्दल जेव्हा त्यांना शिक्षकांनी शिक्षा करण्यासाठी हात पुढे करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नम्र शब्दात त्या गोष्टीचा विरोध केला. अशा या अत्यंत पाणीदार व कुशाग्र बुद्धिमत्वाच्या व्यक्तिमत्वाने पुढे जाऊन अनेक क्षेत्रात आपले नाव खूप मोठे केले. टिळक म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचे अध्यापक. टिळक म्हणजे थोरमंत्री. टिळक म्हणजे त्या काळातले नामवंत फलवतज्ञ, राजकीय तत्वज्ञ, तसेच पत्रकार, केसरी वृत्तपत्राचे संपादक आणि अत्यंत जहाल वक्ते. म्हणूनच अशा या हुरूनरी व्यक्तीस लोकांनी मान्य केलेले नेता म्हणून उपाधी प्राप्त झाली, ती म्हणजे लोकमान्य. मित्रांनो, तुमचा आमचा अत्यंत आवडता उत्सव म्हणजेच गणेश उत्सव. या उत्सवात सार्वजनिक करून जनजागृतीसाठी वापरले ते म्हणजे लोकमान्यांनीच. आपण या उत्सवात करतो त्यावेळी याच उत्सवात थोर स्वातंत्र्य सैनिक घडवण्याचे थोर काम या महान व्यक्तीने अगदी सहज केले. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला सांगणे महत्त्व वाटते. तरुण मुलांना कसरतीचे महत्त्व पटवण्याचे काम वेगवेगळ्या व्यायामशाळांद्वारे ते यांनीच केले. त्यासाठी स्वतः 1 वर्ष स्वतःच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून त्यांनी कठोर परिश्रम घेतले. नंतर त्यांचेच खूप गाजले व ज्या वाक्याने स्वातंत्र्य अग्नीत प्रचंड ज्वाला निर्माण झाल्या ते वाक्य म्हणजेच स्वराज्य. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.